तर मित्रांनो 2-3 दिवसाआधी टू व्हीलरच्या आमनेसामने धडकीमध्ये 3 जण मरण पावले, 2 जण ऑन दी स्पॉट जागेवरच मृत्यू पावले आणि 1 जण हॉस्पिटलमध्ये 3-4 दिवसानंतर ICUमध्ये मरण पावला. मरण पावलेला व्यक्ती माझे मामा होते. त्याच्यामुळे मी सांगतो हे सगळं कृत्य दारूमुळे झालं. जर दारू नसती पिलेली त्या मुलाने तर आज हे इन्सिडेंट घडलाच नसता. कारण की दारू सगळ्यात मोठं मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे त्या गोष्टीतला. दारू जर पिऊन तुम्ही गाडी चालवसाल तर एक ना एक दिवस तुमचा खात्मा होणंच आहे. कारण की मला बी खूप खतरनाक अनुभव आहे त्या गोष्टीचा. हे बघू शकता मी वाचलो, माझा पुनर्जन्म झाल्यासारखा वाटला. तेव्हापासून म्हटलं मी तर गोष्टीत मी सगळं एक्सपोज करून टाकलं स्वतःला. पण जाऊ द्या, जे सत्य आहे ते आहे. कारण की सत्य कधी लपत नसते, ते कधी ना कधी समोर येतेच. तर माझी शासनाला, मुख्यमंत्र्याला एकच मागणी आहे, दारू पिऊन थोडीशी जरी टक्कर मारली तरी डायरेक्ट ज्या दारू पिणाऱ्याला, गाडी चालून दारू पिणारा व्यक्ती आहे ना, त्याच्यावर अटेम्प्ट टू मर्डरची केस टाका. जेणेकरून हे जे अपघात आहे ना, हे अपघात कमी होतात. नितीन गडकरी साहेबांना रोड एवढे खतरनाक केले, म्हणजे 60ची स्पीड आपल्याला 30च्या स्पीडसारखी वाटते. त्याच्यामुळे ॲक्सिडेंट होतात. आणि दारू पिऊन त्यातल्या तर ॲक्सिडेंट होणं हे साहजिकच आहे. त्याच्यामुळे दारू पिऊन गाडी चालवणं हा सगळ्यात मोठा मूर्खपणा आहे. आणि शासनाला कडक विनंती की दारू पिऊन थोडीशी जरी धडकली तरी अटेम्प्ट टू मर्डरची केस. सबस्क्राईब करा समजला व्हिडिओ तो. समजला असेल तर व्हिडिओ, बाकी भेटू नेक्स्ट टाइम स्क्रॉल करता. गाडी उचल. तर ॲक्सिडेंटचा पूर्ण व्हिडिओ दाखवू शकत नाही मी, कारण त्यामुळे यूट्यूब गाईडलाईनचं उल्लंघन होते आणि कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक बी पडू शकते. त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी पूर्ण दाखवू शकत नाही तुम्हाला. काल माझे मामासुद्धा एक्सपायर झाले, तर त्यांच्या आत्म्याला देव शांती देव. सबस्क्राईब करा, भेटू नेक्स्ट टाइम स्क्रॉल करता.